चला पंच रेडी. येस, पंच गंभीर पाटीलजी नारंगी विभागातून रेफर करतात. या पंचांचं सुद्धा वसई विरार तालुक्यात खूप नाव आहे. एक अनुभवी पंच म्हणून यांची ओळख आहे. रेडी. येस, बीबी एकलव्य बॅटर विक्की अँड एबी ची जोडी सुद्धा सज्ज. चला मुख्य मंचाच्या समोरून थोडंसं साईडला व्हायचंय कारण की उपस्थित मान्यवरांना सुद्धा मॅचचा आनंद घेऊ द्या. विनंती असेल मुख्य मंचाच्या समोरून सर्वांनी थोडंसं साईडला व्हायचंय. आणि जे खेळाडू पिवळ्या पडद्याला चिटकून असतील त्यांनी सुद्धा थोडंसं मागे व्हायचंय. त्यानंतर लाईटचे पोल असतील या बॅनरचे बांबू त्यांच्यापासून सुद्धा थोडंसं लांब लांब उभं राहायचंय. टॉप 4 ची मॅच आणि पहिली मॅच वरद विनायक विरुद्ध बीव्ही एकलव्य. या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक मोठी रायव्हलरी असते. अक्ष 11 डोंगरपाडा चषक ती स्पर्धा वारंवार त्या स्पर्धेत त्या टॉप 6 च्या मॅच मध्ये चर्चा केली जाते. या दोन्ही संघाची बीव्ही एकलव्य विरुद्ध वरद विनायक. विक्की आणि अजिंक्य ची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. अजिंक्यने काल जो पराक्रम केला ना तोच फॉर्म घेऊन कुठेतरी आतमध्ये उतरले. एक चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नॉकआउट क्वालिफायची ती मॅच होती. तिकडे एबीने करून दाखवला. एका चेंडूवरती चौकार मारून दाखवला आणि जय साई विरार या संघाला स्पर्धेच्या बाहेर करण्यात आलं. आता बीव्ही एकलव्य विरुद्ध वरद विनायक. गोलंदाजी मारवरती कुशल गुरव सज्ज. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर बॅटर विक्की अँड एबी ची जोडी सुद्धा सज्ज आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. पहिला षटक आणि पहिला चेंडू घेऊन आलाय कुशल गुरव. पहिला चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा आणि नो +1. तब्बल 2 धावेने श्री गणेशा झालेला आहे बीव्ही एकलव्य या संघाचा. ही एक महत्वाची मॅच असणार आहे. या मॅच नक्की ही सामना रोमहर्षक सामना दिसणार आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या सामन्यामध्ये वाढणार आहे. एकदा पागडा तिकडे कधी एकदा पागडा आपल्याकडे. कारण की काही सांगू शकतो क्रिकेटचा सामना. सध्या विचार केला तर कुशल गुरव एकही चेंडू न हाताळता 3 धावा दिल्यात. तरी सुद्धा गोलंदाजाला प्रोत्साहित केलं जाते. बघा कुशल गुरवचा विचार केला ना की वरद विनायक या संघाकडून नेहमी पहिलं षटक हाताळतो. जेव्हा अक्ष 11 डोंगरपाडा संघ असतो तिकडे सुद्धा ओव्हरच्या पडल्यावर सुद्धा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतो. म्हणजे सुरुवात कुशल गुरव याच्याकडून दिली कारण की नवीन बॉलचा जास्त अनुभव कुशल गुरवला असतो. एक चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती. चौकार तर आला नाही पण अतिरिक्त धावांनी धावफलक. एक चेंडू 4 धावा. येणारे 5 चेंडू विक्की आणि एबी. सिक्स मारेल लॉंगॉनच्या दिशेने सांगण्यात आलं होतं पण अतिरिक्त धाव. बघा ही मॅच खूप टॉप 4 ची पहिली मॅच आहे. त्या सामन्यामध्ये अशा चुका नाही स्वीकारल्या जाणार. तब्बल 4 अतिरिक्त धावा. धावफलकर धावा. एक चेंडू आणि 5 धावा. प्रेक्षक वर्ग सुद्धा कन्फ्युज झाले असतील. हलक्या हाताने मध्ये होऊन खेळला. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक कुठे महागडं षटकच्या जात्याने दिसणार आहे कारण की कुशल गुरव यांनी अतिरिक्त चेंडू हाताळलेत. तब्बल 3 वाईड. हलक्या हाताने खेळला. 3 चेंडू आणि 7 धावा. बघा ही खूप मोठी मॅच आहे. रायव्हलरी मॅच म्हणू शकता. अक्ष 11 डोंगरपाडा चषक विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्कलची स्पर्धा तिकडे झाली. तिकडे बीव्ही एकलव्यचा संघ चेस करत होता. आता प्रथमतः वरद विनायक या संघाला चेस करावा लागणार आहे. एक लो स्कोरिंगची मॅच होती. त्या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक दाखवला होता वरद विनायक या संघाने. ते नाव सुद्धा विसरता येणार नाही. जय भोगले शेवट 3ऱ्या षटकामध्ये एक चांगला कमबॅक करून दिला होता आपल्या संघासाठी. आजच्या काळात आपण विरार क्रिकेट असोसिएशनची चर्चा केली नाही. असोसिएशन मध्ये सुद्धा खूप भरले. तब्बल 50 पेक्षा जास्त टीम या असोसिएशन मध्ये रजिस्टर आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. आपण आता आई चिवदानी पाचपारी सेवा संस्था पुरस्कृत पाचपारी क्रिकेट या स्पर्धेचं पहिलंच वर्ष आहे. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 2 फुटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सनी चुकी करणार नाही. मैदानाच्या आतमध्ये षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 10. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. अष्टपैलू खेळाडू तो. अष्टपैलू खेळाडू तो. आकाश
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लॉंग ऑफच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. सन्नी थोडीशी घाई झाली होती पण वेळेवर आपला हात आला आणि चेंडू लावला. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्या. हेमल भावसर गोलंदाजी मारवरती पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलला. 1 चेंडू आणि धाव फलकावरती धावा 11. एक चेंडू 11 धावा. ऑन साइड वरून सांगण्यात आले की सरळ खेळ. जेव्हा ऑन साइड वरून आवाज आला ना, एबीला तर प्रेशराईज नव्हतं पण डगआउट मध्ये कुठेतरी प्रेशर दिसलं. हलक्या हाताने खेळला, पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला. 2 चेंडू आणि 12 धावा. बघा आता कोणत्या तरी गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल का. अजिंक्य आणि विक्कीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबाला जास्त महत्वाच्या. खराब चेंडू आला तिकडे प्रार फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. जय चुकी करते चेंडू मांडरांच्या बाहेर. कमांड डीजे. आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. थँक्यू डीजे. विकीच्या बॅट मधून घणागती चौकार आलेला आहे. चला आदरणीय माजी नगरसेवक सदानंददादा पाटील त्यांचं सुद्धा मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांच्या सहकार्याने आपण बघा माजी नगरसेवक नरेंद्रदादा पाटील त्यांचं सुद्धा मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यानंतर माजी सभापती आदरणीय यज्ञेश्वर दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती स्थानपन्न झालेले आहेत. त्यानंतर आदरणीय रोहितदादा ठाकूर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. 5 पायरी क्रिकेट लीग आयोजित मुख्य मंचावरती जे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॉट चेंडू. धावफलकर धावा 17. आई जीवदानी पाचपारी सेवा संस्था रजिस्टर पुरस्कृत पाचपारी क्रिकेट क्लब PCC चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम या उत्सवासाठी आता या ठिकाणी सन्माननीय रोमिशेठ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रोहनदादा सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक श्री यज्ञेश्वरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच इतर सर्व नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी यांनी आपल्या उपस्थिती दाखवल्याबद्दल आई जीवदानी पाचपारी सेवा संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करावं ही विनंती. त्याचप्रमाणे एक छोटेखानी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. मी विनय बरे यांना विनंती करतो की त्यांनी रोमीदादा यांचा सत्कार करावा. टाळ्या वाजवून एकदा दादांचा सत्कार करण्याची कृपा करावी. धन्यवाद. एक छोटासा सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे रोहनदादा सावंत यांचा सुद्धा सत्कार विनय वरे यांच्या हस्ते करण्यात येईल. तरी त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह याचा स्वीकार करावा. एकच आहे. तसेच माजी सभापती सन्माननीय यज्ञेश्वरदादा पाटील यांचा सुद्धा एक सन्मान
या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन त्यांचा एक छोटेखानी सत्कार आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी हजेरी लावल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभारी आहोत. पीसीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी उपस्थित राहून एक बॉल टाकून एक द्यायचा. छायाचित्र घेण्याची कृपा करावी. धन्यवाद रोमी दादा, रोहन दादा, आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. चला आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे मनापासून आभार. आपल्याकडून रजा घेतली, वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, तुमचे मनापासून आभार असतील. आदरणीय विराट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण सभापती चषक सुद्धा पाहिल्या. त्या चषकाचा विचार केला ना तर आता गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो ना जो खेळाडू आकाश गरज, तिकडे सभापती चषकची एक खासियत होती की मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्डन रिंग होती. प्रथमतः विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये अशी स्पर्धा जिकडे एक मानाची अभिमानाची स्पर्धा सभापती चषक, त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्डन रिंग होती आणि प्रथमतः त्या असोसिएशन मधून गोल्डन रिंगचा मानकरी ठरला होता. आता गोलंदाजी करून जो आता मागे येऊन स्माइल सुद्धा दिली चेहऱ्यावरती आकाश गरज होता. तोच खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू वरदविनायक संघाचा गोल्डन रिंगचा मानकरी ठरला होता. जी सभापती चषक आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेब यांच्या हस्ते ती स्पर्धा होते. भिरकावून नेण्याचा प्रयत्न. आता डगआउट मध्ये साहिल जाधवचे डोळे एवढे साफ आहेत की चष्म्यामधून त्यांना नीट दिसले की कोणाच्या पायाला चेंडू लागला. चष्मा घालून त्यांना सुद्धा नीट दिसलेले आहे. मनापासून आभार असतील सर्व पाहुणे मंडळीचे वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात. एक चेंडू आणि 24 धावा. जयनी जेव्हा सर्कलच्या स्पर्धेमध्ये एक चांगलं कमबॅक करून दिलं होतं, विक्कीच्या यष्टोध्वस्त केलं होतं एबी तर चांगलं कमबॅक. 2 चेंडू 25 रन ऑन बोर्ड, 25 धावा. दोन चेंडू आणि 25 धावा दाखल करती. प्रोत्साहित केलं जाते. ऑन साइड वरून सुद्धा आवाज आहे. आता वेळ घेतला जातोय. श्रेयस गुरव चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 26 धावा दाखल करती. बघा एक रचनात्मक खेळी म्हणू शकतात. दोघंही खेळाडू मैदानाच्या बाहेरूनच ठरवून आले की विकेट टाकायची नाही, सिंगलला जास्त महत्व. चौकार आला त्यानंतर सिंगल खेळायचा. पुन्हा एकदा मोठा फटका ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय झेल टिपलाय हेमल भावसार. एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड.
4 चेंडू आणि धावफलक धावा 27-27. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव. काय झेल टिपळ हेमल सर बघा, एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. 27-27 रन ऑन बोर्ड. चला पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकावरती धावा 27-27. शेवटचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या सक्सेसफुल झालाय. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावफलकावरती धावा 3-1-31. कम ऑन डीजे. डीजे 24 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान असणार आहे. श्रेयस गुरव आणि आकाश गरज जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मारवरती निहाल. आता नारंगी गावकपची स्पर्धा झाली. निहाल चावा याने तिकडे सुद्धा खूप प्रभावित केलं. मॅन ऑफ द सिरीज मध्ये सेकंड रँकिंग वर होते तिकडे सुद्धा. बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. आता 24 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान असणार आहे. श्रेयस गुरव आणि आकाशजी गरज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. सलामीची जोडी या जोडीने सुद्धा खूप प्रभावित केलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बीबी एकलव्य थोडीशी घाई करायची आहे कारण की आपल्याला नेक्स्ट मॅचचा गोल सुद्धा असेल. दोन्ही संघ कर्णधार ओमसाई मनवेलपाडा विरुद्ध नेमा बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल साहिल जाधव चष्मा घालून खेळायचा आहे. चला गोलंदाजी मारवरती निहाल. स्ट्राईक एंड वरती श्रेयस गुरव. जिकडे विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून VPL ची जी स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी निहाल चावाचा अवकाश चुकीडाय नाही मारायचे. श्री गणेश झाला वरद विनायक या संघाचा 1 धावेने 32 धावेचे एक मोठं आव्हान असणार आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न साहिल जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण वरच्या हँडवरती डायरेक्ट हिट. सिंगल 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. यस निखिलने टेबल पुसून दाखवले म्हणजे लक्की चौकार कुठेतरी म्हणू शकता वरद विनायक या संघासाठी. कमांड डीजे. पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी. चला एक सूचना आहे. तो टॉस्का बॉक्स मध्ये झाडापासून सर्व खेळाडूंनी थोडस लांब व्हायचंय. टॉस्का बॉक्स सर्वांनी खाली करायचा आहे. टॉस्का बॉक्स आणि पिवळ्या पडद्यापासून सुद्धा थोडं लांब उभं राहायचंय. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नेमा बॉईज विरुद्ध ओमसाई मनवेलपाडा.
दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स साठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, टायमिंग घेण्याचा प्रयत्न, जितेश परब चुकी करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू आणि 7 धावा धावफळ करती. फिरवली जाते. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मार्गस्थ आणि दिशा चुकली गेली आणि वाईड चेंडू, एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा चेंडू धावफळ करते धावा 8. फुल टायमिंग घेऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो इंटू द गॅप. क्षेत्ररक्षक बनलाय फक्त फिल्डर आणि चेंडू प्रयोग केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा तो शेवटचा चेंडू नाव खूप महत्वाचा होता. जिकडे वाईड आला एक अतिरिक्त धाव, त्यानंतर कुठेतरी मोमेंटम सुद्धा वरती बॅटिंग एंड वरती शिफ्ट झालं. त्या मोमेंटमच्या नुसार एक चौकार आकाशच्या बॅट मधून दिसला आणि आता 18 चेंडू मध्ये फक्त 20 धावेचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 20 धावा याही सोप्या नसतील, कारण की जरा ग्राउंडचा लेखाजोखा कालपासून पाहिला ना आपण, काल आपण सर्व पाहिलं. जिकडे 28 रन्स चेस सुद्धा झाले, त्यानंतर 20 धावा होम ग्राउंडच्या टीमने डिफेन्स सुद्धा करून दाखवला. तिकडे निखिलच्या गोलंदाजीला सुद्धा विसरता येणार नाही. म्हणजे या ग्राउंड वरती 22 धावा जिकडे डिफेन्स झाल्या, 26 धावा डिफेन्स झाला, त्यानंतर चेस सुद्धा झाला 28 धावा. आता 18 चेंडू आणि 20 धावा. येणारे 18 चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण थोडंसं खेचलं जाते. फक्त दिशा दाखवली. एक चेंडू 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला ओमसाई मनवेलपाडा नाणेफेक जिंकलेले आहे, निर्णय लवकर कळवायचा आहे. ओके क्षेत्ररक्षण यस ओमकार लोटमकर आणि टीम आज रेडी होणार आहे. कालपासून ओमकार लोटमकरच्या गेमने सुद्धा आपल्याला खूप प्रभावित केलं. एक कॅप्टन्सी इनिंग काय असते सर्व मॅच मध्ये त्याने सुद्धा दाखवली. जेव्हा संग्रामची कमी, साहिल सारख्या गोलंदाजीची कमी संघामध्ये आहे ना, तेव्हा जबाबदारी घेऊन खेळावं लागतं. ती जबाबदारी घेऊन खेळतो. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, निहाल चावा चुकी करणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि धावफळ करते धावा 14. बघा जसे जसे डॉट येतात ना, ते डॉटला नंतरला कॅल्क्युलेट केलं जाते की या डॉट वरती जर का सिंगल आला असता तर शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहिला असता. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न मारुती पेंडकर साहेब. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देते. बघा पूर्ण संघ सर्व खेळाडूला त्यांनी प्रोत्साहित केलं जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं जाते. 4 चेंडू आणि 15 धावा धावफळ करती. पुन्हा एकदा इंटू द गॅप मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. साडी पाहिजे. तेरा. आता बघा या चौकाराने तो डॉटचा आता कॅल्क्युलेट केला जाईल. जर का तो डॉट वरती सिंगल आला असता श्रेयस गुरवनी, जर का 13-12ची मॅच असती, पण तोच डॉट कॅल्क्युलेट केला जातो. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार. 13 मेराचं समीकरण. BV एकलव्य आणि वरद विनायक शेवटपर्यंत जाऊ नका, कारण की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्की जाणार. कारण की दोन्ही संघांना माहिती आहे की लढावं लागेल. जर का टॉप 4 मधून टॉप 2 मध्ये जायचं असेल तर लढावं लागणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या 12 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे ती 12 धावांची. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कम ऑन डीजे.
चला गोलंदाजी मारवरती या क्रिकेटच्या पडल्यावरती एक अनुभव खूप आहे. मारुती पेंडमकर स्वतः गोलंदाजी मारवरती सज्ज आहेत. 12 चेंडू आणि 12 धावा. सलामीची जोडी यांची सुद्धा वरद विनायक या संघाची सुद्धा सज्ज आहे. हलक्या हाताने खेळून काढला. पंचांचा इशारा. पंचांकडे कोणती तरी अपील केली जाते. अपील अटेम्प्ट केलं का त्याची अपील होती का? बॉल बॅटरकडे बॉल बॅटरकडे. 11 चेंडू आणि 11 धावा. श्रेयस गुरव आणि आकाश गरज जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. श्रेयसला सुद्धा समजलं नव्हतं. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ पुढे खेळला. 10 चेंडू आणि 10 धावा. बघा जिथपर्यंत 10-10चं समीकरण आहे तिथपर्यंत प्रेशर ना गोलंदाजाला सुद्धा असणार आणि बॅटरला सुद्धा असणार. जेव्हा समीकरण 1 रनने जेव्हा कोण गोलंदाजी करणारी टीम वरती गेली तरी रिलॅक्स कुठेतरी व्हावं लागेल. कारण की मग थोडंसं बेनिफिट असतं की 1 डॉट झालं तरी चालेल. पण जर का 1 रननी बॅटिंग करणारी टीम जर का खालती राहिली तर मग प्रेशर असेल की मोठा फटका. पण त्यात एक असं की अटेम्प्ट केला असेल मोठा फटका घ्यायचा. की आता कोणताही खेळाडू ट्राय करणार नाही. धावचीची संधी चांगला थ्रो पंचांकडे डायरेक्ट हिट जो नाही होना चाहिए था वो हो गया. श्रेयस गुरव तंबूच्या दिशेने कमांड डीजे. ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक खचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन बॅटर सदनी मैदानाच्या आतमध्ये येताना. आणि बघा जसा मागच्या रनआउट वरती उल्लेख केला ना जे नाही चेताव होण्याचे. आता इकडे चुकी झाली की एक अतिरिक्त धाव म्हणजे तो डॉट स्वतः गोलंदाजीने भरून दिला. एक डायरेक्ट हिट आपण पाहिला होता जुगल करून. फुलटा चेंडू यष्टीरक्षक चपल नव्हते. रेडी राहायचंय. पचपायरीत खेळत आहे वावटावाडीत लावावं लागतं तर धावत नाही. रेडी राहून घ्यायचंय. डोळे उडे ठेवून घ्यायचंय. सर का हा डॉट आला असता तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये समीकरण वेगळं असतं. येणारे 7 चेंडू आणि 7 धावा. फुलटॉस चेंडू त्या फुलटॉस चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. वरद विनायक विरुद्ध BV एकलव्य रायव्हलरी मॅच म्हणता येईल. दोन्ही मोठे संघ. 4थं षटक घेऊन येण्याआधी ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कम ऑन डीजे. तू आता शांत पडून राहला काही होणार नाही. साधला बाई मच्छा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मारवरती जितेश परब आपल्या संघासाठी कमबॅक करू शकता का? नवविक्रम रचू शकता का? 6 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण अपील मागितली जाते. पंचांकडे दात मागितली जाते. अपील करायची आहे ना. पंचांना सुद्धा थोडंसं कन्फ्युज करायचं आहे. चला MCC संघाचे ओनर आदरणीय नयनजी मंगेल यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. येणारी 5 चेंडू आणि 5 धावा. हलक्याने घेऊन काढला. येणारे 4 चेंडू आणि 4 धावा. सनी स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा येताना जितेश परब जिकडे काल 6 मध्ये 7 वाचवल्या होत्या आता 6 मध्ये 6 वाजवायचे. गणित थोडस अवघड आहे. मग धाव ती एकच असती ना तरी चालेल पण बॉक्स क्रिकेट मध्ये प्रत्येक रन्सला महत्व आहे. बघा क्रिकेटच्या बटलावरती खेळताना सिंगल डबलला जास्त महत्व आहे. हार्ड हिटिंग बॅटर तो तुमचा 7व्या नंबरचा खेळाडू सुद्धा करू शकतो पण सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं थोडस बॉक्स क्रिकेट मध्ये अवघड आहे. व्हाईटचा कॉल नॉन स्ट्राईक एंड वरतून होता.
पण सनीनी शेवटी खेळला गेला आणि 3 चेंडू 3 धावा. आकाश गरज जाऊन टप्पा सुद्धा दाखवतात. येणारे 3 चेंडू आणि 3 धावा. बघा आता कुठेतरी रणनीती आखावी लागेल, प्लॅन बनवावे लागतील. प्लॅन ए असेल की आकाशी गरज त्यांना पुढे फिल्डर लावायचा का सनीला. जर का प्लॅन ए फेल झाला तर बॅकअप प्लॅन बी, कारण की नेक्स्ट बॉलवरती डिक्लेअरला स्ट्राईक चेंज आहे. मग इकडून समीकरण असणारे जर 3 चेंडू हा सिंगल बघितला तर स्ट्राईक वरती सनी येईल. आता बघा रणनीती आखली जाते, चर्चा केली जाते. चर्चा करायची आहे, पण चर्चा करता करता लक्षात घ्यायचं की 15 मिनिटाचा अवधी असतो 4 षटक हाताळण्यासाठी. आणि आमच्या पाटील नेटवर्कचे स्कोरर बंधू सुद्धा टायमर लावून बसलेले आहेत. म्हणजे रणनीती बघा आखलेली आहे की क्षेत्ररक्षक पुढे लावले नाही. सर्कल मध्ये एक खेळाडू साई जाधव चष्मा सांभाळायचा आहे खेळताना. येणारे 3 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये येस येस जी दाद मागितली ती स्वीकारली पंचांनी. पंचांचा वाईडचा इशारा. हा वाईड कुठेतरी डगआउट मध्ये जल्लोष. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. ही मॅच आहे ना, या दोन्ही संघांमध्ये अशीच रायव्हलरी मॅच. हेमल भाऊसर आता डगआउट मधून मागे पुढे समोर आलेले आहेत. फ्रेम मध्ये यायचं येणारे 3 चेंडू 2 धावा. बीबी एकलव्य संघाने कमबॅक करू शकते कारण की क्षमता आहे. बघा आता क्षेत्ररक्षक ऑन साइड सुद्धा पुढे आलेला आहे. क्षेत्ररक्षक मध्ये वारंवार बदल. येणारे 3 चेंडू. आकाश करत रणनीती काय असेल की हार्ड हिटिंग मोठे फटके का सिंगल डबलला जास्त महत्व. सनीला इशारा करून काहीतरी सांगण्यात आले. येणारे 3 चेंडू आणि 2 धावा. येणारे 3 चेंडू 2 धावा. आणि प्रेशर प्रेशर प्रेशर. बघा याला प्रेशर बांधतात, याला प्रेशर बांधतात. जितेश परब यांच्यावरती प्रेशर. आता डगआउट मधून आवाज आहे. मितेश पाटील सुद्धा बाहेर आले डगआउट मधून. 3 चेंडू आणि 1 धाव्याला म्हणतात प्रेशर. आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलू शकतो सांगता येणार नाही, त्यासाठी फक्त स्वतःला रेडी राहायचं आहे. आणि आकाश घरात इकडे सज्ज होते, पण कमबॅक करू शकता. जितेश परब क्षमता आहे. जलद गती. थांबायचंय 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 थांबायचंय. बघता जलद गतीने चेंडू हाताला. 2 चेंडू आणि 1 धावा. प्रेक्षक वर्ग थांबायचंय, जायचं नाही कोणी. बघा विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये या 2 टीमच्या नावाची चर्चा आहे. जर का प्रेक्षक वर्गांना सामना आवडला असेल तर खेळणाऱ्या खेळाडू टाळ्या वाजवून प्रोत्साहित करायचं आहे. या असोसिएशन मध्ये या 2 टीमची वारंवार चर्चा केली जाते. एक रायव्हलरी मॅच म्हणता येईल. येणारे 2 चेंडू आणि 1 धाव. येणारे 2 चेंडू 1 धाव. निखिल थोडस बाहेर उभं राहायचंय, माहित पडलं तिकडे चेंडू ट्रॅव्हल केला. येणारे 2 चेंडू 1 धाव. भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी आता आई जीवदानी पाचपारी सेवा संस्था रजिस्टर पुरस्कृत पाचपारी क्रिकेट क्लब PCC 2024 क्रिकेटचा महासंग्राम यासाठी ज्या सर्वांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा एक सन्मान, छोटासा सन्मान आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. मी ज्या सन्मान मूर्तींची नावं या ठिकाणी घोषित करणार आहे, कृपया त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावर येऊन आपली उपस्थिती दाखवण्याची कृपा करावी. हेमंत गुरव बिट्टू साई माऊली. हेमंत गुरव, बलभीम सुतार वल्ली. बलभीम सुतार आपण कुठे असाल वल्ली तर कृपया रंगमंचावर येण्याची कृपा करावी.
त्याचप्रमाणे मारुती पेडामकर विरार क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, आपण कुठे असाल तर रंगमंचावर येण्याची कृपा करावी. अक्षय बागवे त्याचप्रमाणे चला लेट्स प्ले. तिथे पंच रेडी आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक मिनिट थांबायचं. अतिरिक्त खेळाडू आलेत का दोन्ही? मनेल पाडा आपला अतिरिक्त खेळाडू आला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला रोहित तर नॉस्टॅक एंडला अर्चित, तर पहिलं षटक घेऊन नवीन गोलंदाज मनोहर. पहा दुसरा सेमीफायनल मॅच जो आपल्या भेटीला आलाय आणि फायनलचं तिकीट ऑलरेडी बुक केलंय. या ठिकाणी अनिकेत देवरुकर यांना विनंती करतो की उपस्थित नयन मांगेला यांचा सन्मान अनिकेत देवरुकर यांच्या हस्ते एनसीसी क्रिकेट क्लब नयन मांगेला यांचा सन्मान अनिकेत देवरुकर यांच्या हस्ते करण्यात येईल. नयन मांगेला कृपया आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे येण्याची कृपा करावी. धन्यवाद नयन मांगेला. त्याचप्रमाणे सकाळपासून सामन्याचं अतिशय उत्कृष्टरित्या सकाळपासून ज्यांनी आपल्या वाणीने आपल्या शैलीने अतिशय सुंदर असं समालोचन करून आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत असे कौस्तुभ मेहर यांना विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर येण्याची कृपा करावी. कौस्तुभ मेहर. हर्षद मंडप डेकोरेटर यांचे मालक त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी रंगमंचावर येण्याची कृपा करावी. हर्षद मंडप डेकोरेटर. चला शेवटचा 3 धाबात अवपलकर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला तोपर्यंत सिंगल रन. 4 धाबात अवपलकरवरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि पहिले षटक मार्गस्थ आहे. मनोहर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय. सिंगल रन. पहा विकेट आल्यावर दबाव किती येतो या पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलंय मनोहरने. नाखेरकर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबात अवपलकावर 1 गडी बाद. या ऐकूया तोपर्यंत डीसीला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नाही. एके धाव्याने समाधान. 6 धाबात अवपलकावर आशुतोष नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे जिकडे दुसरा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 6 धाबात अवपलकावर आहे. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. काय अर्चितची विकेट आल्यानंतर थोड्या अडचणी वाढल्यात का? अडचणी वाढत असताना ते धावफलक कशा रीतीने चालवावं आणि धावा करत असताना किती दबाव आणावा हे सुद्धा एका माइंडसेटनी दोन्ही बॅटरने आतापर्यंत विचार केला गेलाय. टॅपच्या सहाय्याने पुन्हा एकदा तोच प्रयत्न.
चेंडू गेलाय सिंगल साठी. रोहित आणि रोहनवर खूप मोठी जबाबदारी आली, कारण सेमीफायनल मॅच आहे आणि सेमीफायनल मॅच मध्ये ज्या प्रकारचं टार्गेट सेट करायचं आहे त्या प्रकारचं होईल का हा सुद्धा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का, तर चेंडू अडवलाय तोपर्यंत एक धाव. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू अडवलाय, आलाय डॉट बॉल. क्या बात आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे मेंबर या ठिकाणी हजर झालेत आणि त्यांचं सुद्धा सरचे स्वागत आहे. पहा एक ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे असं आमच्या पंचांनी दर्शवलं, त्यामुळे पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केला. 10 धावा धावपल करत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि थोडासा दबदबा बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत ओम साई मनुलपाडा संघाने करून दाखवला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकर या ऐकूया तोपर्यंत डीसीला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. डीजे 2 मिनिटं थांबवतोय. डीजे 2 मिनिटं थांबवतोय. ही सूचना सुद्धा खूप कमी जणांना माहिती असेल. मुख्य मंचावर उपस्थित आदरणीय एमसी संघाचे ओनर नयन पद्माकर मांगेला यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा झाली होती ना, एमसी चषक, एक मानाची 50,000ची मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये पीसीसी संघ रनरअपचा संघ ठरला होता. या आज स्पर्धेच्या बाहेर झाला होता आणि आज स्वतः आयोजक बनलेले आहेत पीसीसी संघ. आज स्पर्धेचा तिकडे रनरअपचा स्पर्धेचा मानकरी ठरला होता पीसीसी संघ. त्याच कारण विचार केला तर दीपक हा मॅन ऑफ द सिरीजचा तिकडे सुद्धा मानकरी ठरला होता. ती सुद्धा एक मोठी स्पर्धा होती ती पीसीसी. तिकडे सुद्धा पीसीसी संघाने खूप सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार असतील. कम टू द मॅच. मृदू चला सूरज आलाय. सूरजचा पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, हलक्यातनं दिशा दिली गेली तर एक धाव. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावपल तर बघितलं तर फक्त 12 धावा आहेत. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये एखादा मोठा फटक्याने किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. हो वेगवान वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आला आणि बाहेर येता येता अक्षरशः रोहनला बीट केलंय. डॉट बॉल सुद्धा आलाय. सूरज काय जबरदस्त आतापर्यंत पहिले 2 चेंडू हाताळल्यात. हलक्यातनं पुन्हा त्याचा सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत एक धावसंख्या 1 ने पूर्ण. अर्चितची विकेट गेल्यानंतर इतका दबाव आलाय ना की त्या दबावामध्ये फक्त 13 धावा धावपल करतात. तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यातनं दिशा देण्याचा प्रयत्न, अनसाइडला दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. नाणेफेकीचा कौल जिंकून जो प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता ओम साई मनुलपाडा संघाने, या पहिल्या 2 षटकामध्ये सक्सेसफुल झालाय आणि सक्सेसफुल होत असताना एक गडी बाद असा सिच्युएशन मध्ये आणून ठेवलंय यावलेला नव्या भविष्य संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पहिल्या अट्टेमधून सुटला त्यामुळे एक धावपलकावर आले. षटक चांगलं आहे. षटक का चांगलं आहे, फक्त 5 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात आणि अजूनही एक चौकार नाही आला. ही सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत नव्या भविष्य संघासाठी चालली गेली. एखादा चौकार त्या मोमेंटमला शिफ्ट करेल, एखादा चौकार टार्गेटला पुढे आणण्याचा प्रयत्न करेल, परंतु ते टार्गेट सेट करावं लागेल. फेकी आणि फेकी होईपर्यंत एक धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. तू समझा नहीं, तू समझा नहीं. थँक यू. सतीश आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. काय इकडून मोठा फटका येईल या षटकामध्ये. पहिला चेंडू ऑस्ट्रमच्या जास्तच बाहेर, त्यामुळे आमच्या पंचांनी गंभीर सर्स वळतायत आमच्या दिशेने. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 17 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे नव्या भविष्य संघाचा. ओम साई मनुलपाडा संघाचा मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू नाही तर तब्बल 3 धावा अडवल्यात आणि 1 धावेने आतापर्यंत धावपलक 18 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पसलाय आणि प्रयत्न पसता डॉट बॉल. निर्धाव चेंडू सुद्धा आलाय.
काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत या चारही गोलंदाजांनी या पहिल्या इनिंग मध्ये करून दाखवलं आणि पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत नाम्या बॉईज संघाला मॅच दरम्यान करून दाखवलाय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. 19 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत काय झाली, एकही चौकार आलेला नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत नाम्या बॉईज संघासाठी झाली. पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा प्रयत्न बसलाय. तोच चेंडू, तोच टप्पा आणि त्याच लाईनला आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवले सतीशने. काय जबरदस्त गोलंदाजी. चर्चा चर्चा आणि चर्चा, नखेरकर चर्चेमधून जाटबॉल सुद्धा येत आहेत. 4 चेंडू 19 धावा. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गेलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी 20 धावा धावफलकावर आहेत. आजच्या दिवसामध्ये 23 धावा बनवता 22 धावाचा चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाला गेला. आमचे गुणलेखक सांगतात आमच्या प्रतिदर्शकात शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे 20 धावा धावफलकावर आहेत. काय इकडून रोहन एखादा मोठा फटका मारून ते टार्गेट सेट करेल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू पुन्हा एकदा गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावर 22चं टार्गेट ठेवलंय नाम्या बॉईज संघाने ओम साई मनिलपाडा संघासमोर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू सतीश दादा पवार यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा जी आयोजित केली त्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार या स्पर्धेसाठी निभावला गेलाय. पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, सिंगल रन. पाठलाग जर आपण बघितलं तर तब्बल 22 धावांचा आहे आणि आजच्या दिवसामध्ये 22 धावांचा पाठलाग तब्बल 3 वेळा आलाय. या सेमीफायनल मॅच मध्ये 22 धावांचा पाठलाग होणं सोपं आहे, परंतु जर का या 22 धावा डिपेंड झाल्या तर ते काम जे पहिल्या इनिंग मध्ये 4 गोलंदाजांनी केलं होतं मनेलपाडा संघाकडून, ते काम आता नाम्या बॉईज संघाला करावं लागणार. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावर सलामीरची जोडी ओमकार आणि आशुतोष मैदानाच्या आतमध्ये